थीम माइंडफुलनेस. ॲक्टिव्हिटी ग्लास जार. इयत्ता 8वी आणि त्यापुढील इयत्ता. नमस्कार. आज आपण हॅपीनेस लॅबमध्ये एक छोटी पण खूप महत्वाची कृती घेणार आहोत. गोंधळलेल्या मनस्थितीत असताना स्पष्टपणे विचार कसा करायचा आणि योग्य निर्णय कसा घ्यायचा याचे मार्गदर्शन त्यामुळे तुम्हाला मिळेल. तर आज माइंडफुलनेस थीमची ग्लास जार ही ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक काचेची बरणी, थोडे ग्लिटर आणि पाणी. सर्वप्रथम ही काचेची बरणी पाण्याने भरून त्यात थोडा ग्लिटर टाका आणि बरणी हलवा. त्याच वेळी मुलांना काही प्रश्न विचारा. त्यांना कधी गोंधळल्यासारखे, चिंताग्रस्त किंवा उदास वाटले आहे का? किंवा त्यांना कधी एखाद्या गोष्टीचा खूप राग आला होता का? त्या परिस्थितीत ते असे काही वागले किंवा बोलले आहेत का की ज्यामुळे नंतर त्यांना वाईट वाटले? मुलांना बरणी दाखवून सांगा. बाटली हलवली की कोणती क्रिया होताना दिसते? मुलांच्या अपेक्षित उत्तरानंतर त्यांना स्पष्ट करा की त्यांनी अशी कल्पना करावी की जसे बरणी हलवल्यामुळे ग्लिटर सगळीकडे फिरते, तसेच त्यांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात किंवा अनेक विचार डोक्यात सतत फिरत असतात. हे करू की नको करू? त्यामुळे मन विचलित होते आणि ते योग्य क्रिया किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. आता विद्यार्थ्यांना सांगा, थोडा वेळ बरणी स्थिर ठेवूया. तुम्ही तिचे निरीक्षण करून उत्तर द्या. मग प्रश्न विचारा. ग्लिटर हळूहळू खाली बसल्याने कोणता परिणाम दिसतो आहे? तर बाटलीतील पाणी स्वच्छ दिसायला लागले आहे. आता मुलांना एक महत्त्वाचा संदेश द्या. ते खूप चिडले असतील किंवा एखाद्या प्रसंगी काय करावे हे कळत नसेल तर त्यांनी थोडा वेळ शांत राहणे गरजेचे आहे. विचारांना स्थिर होण्यासाठी थोडा वेळ जाऊ देणे हे अगदी स्वाभाविक आहे. काही वेळ जाऊ दिल्यावर स्वतःच्या भावना, विचार, आजूबाजूच्या परिस्थितीकडे स्पष्ट पाहू शकतील. काही विद्यार्थ्यांना त्यांचा अशा प्रसंगाचा अनुभव शेअर करायला प्रोत्साहन द्या. त्यांनी कधी अशा परिस्थितीत चटकन प्रतिक्रिया दिली आहे का आणि त्यामुळे नंतर त्यांना वाईट वाटले आहे का? काही विद्यार्थ्यांना शेअर करायला प्रोत्साहित करा. त्यानंतर त्यांना समजावून सांगा, त्यावेळी त्यांनी जर शांत राहून विचार केला असता तर परिस्थिती कशी हाताळली असती याविषयी बोलण्यास सांगा. मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ घेणे ही आपली सुपर पॉवर आहे. जितके मन शांत तितके आपले विचार स्पष्ट आणि निर्णय योग्य.